मला मुलींच्या आई वडिलांना सांगायचे सगळ्या, ती मुलगी तुमची प्रेम करते, एखाद्या मुलं समजा एखादा मुलगा तुमच्या मुलीवर प्रेम करतो, तर तुम्ही त्याचं पहिला बघता किती पैसा कमीता. मला सांगायचं तो पैसा बघण्यात तो तुमच्या मुलीवर किती प्रेम करतो हे बघा ना. तुम्ही त्याच्या घरची परिस्थिती बघता, सगळं हे करीत बसता, तो तुम्ही बघत नाही की तो तुमच्या मुलीवर किती प्रेम करतो, किती तिला सांभाळू शकतो व्यवस्थित, किती काय करू शकतो तिच्यासाठी, ते बघणार नाही तुम्ही फक्त बघणार तो त्याच्याकडे किती पैसा आहे, आम्हाला किती लोक नावं ठेवीन, ह्या मुलाला दिल्यावर ह्याच्याकडे पैसा नाही, काय नाही, घरदार नाही, याला ते नाही, अमुक नाही तमुक नाही. पण तो कमी नाही, एक दिवस तुमच्या मुलीसाठी तो एक दिवस स्वतःचं रान करून तो कमवू शकतो, त्या मुलीला तुमच्या खुश ठेवू शकतो, सगळं करू शकतो तुमच्या मुलीसाठी. तुम्ही लोकांचा विचार करता, तुमच्या मुलीचा विचार नाही करीत. तुमची मुलगी कोणा जवळ खुश राहील हे नाही बघू शकत. तुम्ही फक्त हे बघणार की त्या मुलाकडे किती पैसा आहे. आणि ह्या जगामध्ये हेच चालू आहे. त्यामुळे तुम्ही आई बाप कधी सुधारणार नाही मुलीची. जरा तुमचं पण मुलगी आहे, विचार करा, तुमच्या पण मुलासाठी कधी ना कधी हे होणारच ना. बरं मला सांगा, तुम्ही आयुष्यामध्ये किती जागा कमावली, किती इष्ट कमावली? तुम्ही पण तुमच्या आईबापाच्या इष्टकेवरच आहे ना. तुम्ही स्वतःच्या जीवावर किती कमावली, आणि कमावली तर तुम्ही लगेच 1-2 वर्षात कमावली का? तुम्हाला पण गेले ना, दिवस गेले ना तुम्हाला पण. आणि तुम्ही ज्याच्यासोबत तिचं लग्न लावून देणार, एखाद्या पैशावाल्या सोबत द्यासान लग्न लावून, आयुष्यभर तिला पैसाच नाही पुरणार. कळलं का? आयुष्यभर तिला प्रेम पाहिजे नसते, पैसा नसतो पाहिजे. मुलीच्या चुकीऐवजी त्याच्या बापाची आणि तिच्या आईची चुकी जास्त असते. मस्त तुम्ही खुशी पाहत असता तिची. बरं खुशी तिला पैशावाल्याकडून नाही भेटत, ज्याचं तिचं प्रेम असतं खरं त्याच्याकडून भेटत असते. त्यामुळे विचार करा आणि तिचं प्रेम आहे त्याला मिळू द्या. तिच्या मुलीला तिच्या प्रेमाला संग हे करा. जर मुलगा जर बिनव्यसनी असेल तर तुम्हाला द्यायला काय प्रॉब्लेम आहे? जर तो व्यसन करीत असेल, काय करीत असेल तर मग वेगळी बात आहे ना. तुम्ही जर त्या मुलाची काय चेन असेल, तुम्ही नुसतं पैसा बघून त्याला नाही म्हणत असेल, ती चुकीची गोष्ट आहे ना. जग कुठं चाललंय आणि तुम्ही कुठं चाललाय, ऐका नाही आखला जरा, सुधरा जरा आणि त्या तिचं तिला प्रेम मिळून नका नुसता पैसा बघत राहू. बाय गाईज.